आणि त्यासाठी जे आहे ते आपल्याकडून भरपूर प्रयत्न केले जाणार आहे। यांच्यासाठी आपल्याला ADG महासायबर यांच्याकडून पण बरेच जे आहे ते आपल्याला टूल्स अवेलेबल करण्यात येत आहेत। काही दिवसामध्ये ते सर्व टूल आपला सर्व सायबर पोलीस स्टेशनला मिळणार आहे। आणि यांच्यामध्ये जे अशा प्रकारचे अकाउंट ज्यांच्याबद्दल आपण सांगितलं त्यांना म्यूल अकाउंट म्हटले जातात। आणि म्यूल अकाउंटचे वापर हे सायबर क्रिमिनल खूप जास्त करून राहिला की गरीब लोकांना थोडासा लालच देऊन त्यांचे अकाउंटचे वापर करतात। यांच्यामध्ये जे आहे ते बँकिंग सेक्टरचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबतही मीटिंग करून त्यांनाही अलर्ट केले जाणार आहे की त्यांनी जे आहे ते अशा प्रकारचे अकाउंटवर त्यांनी लक्ष ठेवावं आणि काही माहिती मिळाली तर आपण जे आहे ते पोलिसांसोबत शेअर करावं। तरीही सायबर क्राईम काय आहे की यांच्यामध्ये प्रत्येक वेळी जे क्रिमिनल्स आहे ते नवीन पद्धतीचे वापर करत आहे, नवीन पद्धत शोधत आहे। यांच्यामध्ये जे आमच्यातर्फे जे आव्हान म्हणजे पोलीस खात्यातर्फे जे पब्लिकला आव्हान करण्यात येत आहे की आपण जे आहे ते अलर्ट राहावा। अशा प्रकारचे जर कुठलाही अनावश्यक कॉल किंवा अशा प्रकारचे कॉल आला तर जे आहे ते तात्काळ पोलिसला माहिती देऊ शकतात किंवा 1038 या नंबरवर त्यांनी जे आहे याबद्दलची माहिती दिलं तर त्यांच्याकडे पूर्ण डेटाबेस असतो आणि ते त्या नंबरही जे आहे ते बंद करतात। तर अशा प्रकारचे जे आहे ते त्यांच्यामध्ये अवेअरनेस जास्त गरजेचे आहे कारण की सायबर क्रिमिनल्स खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि कुठेही बसून ते करतात। काही इंडियामध्ये बसून करतात, काही फॉरेनमध्ये बसून करतात। आणि कुठलाही असा प्रकार झाला तर सर्वात आधी आपल्या घरचे नातेवाईकांना माहिती दिली पाहिजे आणि पोलिसला माहिती दिली पाहिजे। बरेच वेळ असा लक्षात आलं की जे म्हणजे हे आहे व्हिक्टिम आहे त्यांनी घरचे लोकांनाही पूर्ण गोष्टी सांगत नाही आणि आपल्या खात्यातून पैसे काढून आपला फिक्स डिपॉझिट ब्रेक करून अजून जे काही इन्व्हेस्टमेंट असतील ते सर्व ब्रेक करून या सर्व पैसे जे आहे क्रिमिनलला हँडओव्हर करतात म्हणजे ट्रान्सफर करतात त्यांच्या अकाउंटमध्ये। परंतु त्यापर्यंत आपल्या घरचे लोकांना सांगत नाही। तर घरच्या लोकांना जर असा काही थ्रेट कॉल आला, सायबर डिजिटल अरेस्टचे कॉल आला किंवा काही OTP बद्दलची माहिती मागितला तर लगेच आपल्या घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे सो दॅट की घरचे लोक जे आहे ते त्याबद्दलचे माहिती पोलिसला देऊ शकतात किंवा पोर्टलवर जाऊन तिथे लॉग इन करून देऊ शकतात। तर हे अवेअरनेसचे खूप गरज आहे आणि विशेष करून हे लोक टार्गेट जे करतात ते जे सिनियर सिटीजन्स आहे, एकटंच राहणारे माणूस आहेत त्यांना करतात। तर त्याबद्दलची माहिती पोलिसला देणे आवश्यक आहे। तर यांच्यावर नक्की आपण जे आहे ते खूप जास्त काम करणार आहे आणि हे फ्युचरसाठी आपल्याला एक चॅलेंजिंग टास्क आहे कारण की क्रिमिनल माहिती नसतो ते कुठल्या राज्यामध्ये बसले असतो, त्यांनी अकाउंट जे डिफरंट राज्यामध्ये अकाउंट असतात तिथे पैसे ट्रान्सफर केले असते। तर यांच्यावर काम करण्याची गरज आहे, चॅलेंज आहे हे। त्यांच्यामध्ये जे आहे ते आपल्याकडून जे आहे ते आपला जितके सायबर एक्सपर्ट आहे त्यांना अजून जास्त चांगली ट्रेनिंग देऊन त्यांना जे आहे ते याबद्दल आपण जे आहे ते जास्त सक्षम करणार आहे की ते चांगले इन्व्हेस्टिगेशन करू शकतात। आणि जे आहे ते यांच्यामध्ये आपण जे सखोल चौकसी म्हणतो आपण सखोल चौकसी करून जे शेवटचे जे मेन क्रिमिनल्स आहे कारण बरेच वेळ काय असतो म्यूल अकाउंटवाले आरोपी असतात कारण की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, परंतु जे मेन आरोपी आहेत त्यांना पकडणे गरजेचे आहे। तर त्यांना पकडण्यासाठी आपण सर्वोत्तरी प्रयास करणार आहे। प्रोफेशनल पोलिसिंगवर